राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान. महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट जलसंवर्धनाचा तर नवी मुंबईला सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जलसंवर्धन पुरस्कार. दिल्ली कार स्फोट प्रकरणी अटक केलेल्या जसीर बिलाल वानीला 10 दिवसांची कोठडी. ईडीचे या प्रकरणी दिल्ली आणि काश्मीरात छापे. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन अयोग्य. दहशतवादाविरोधात कारवाईचा अधिकार भारत कायम राबवेल. SCO परिषदेत जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका. भारत आणि अमेरिकेच्या संबंधात कुठलाही तणाव नाही. दोन्ही देश परस्परांचे विश्वासार्ह भागीदार. पियुष गोयल. कुख्यात नक्षलवादी मडावी हिडमासह 6 नक्षलवाद्यांचा आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांच्या चकमकीत खात्मा. 27 नक्षलवाद्यांना अटक. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत वन्य प्राण्यांनी केलेलं नुकसान आणि भातपीक पाण्याखाली गेल्यास नुकसान भरपाई देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. बिबट्यांच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर हल्ले टाळण्यासाठी 2 नवी बिबट्या सांभाळ केंद्र सुरू केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. औद्योगिक क्षेत्र आणि MSMEमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात राज्य शासन आणि युनिडो संस्थेत करार. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा शिवसेनेत संघर्ष नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर सामोपचारानं प्रश्न सुटल्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. महायुतीत प्रत्येकानं युती धर्माचं पालन करत आंतरिक पक्षप्रवेश घेऊ नये असा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत मीनाक्षी आणि परवीन हुडा तसंच प्रीती पवार अंतिम फेरीत. मुष्टियोद्ध्यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताची 20 पदकं निश्चित.